नमस्कार. काल आपण जे आपले फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला कसे एक्झाममध्ये विचारले जातात त्याबद्दल आपण माहिती घेत होतो. मात्र काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आपण काय केलेलं होतं, काल थांबवलेलं होतं. आज पुन्हा आपण काय करतोय, जे आपले फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत त्या फंडामेंटल ऑपरेशन्स पासूनच काय करतोय, आपण पुन्हा सुरुवात करायची आहे. चला, आपल्या फंडामेंटल ऑपरेशन्स मध्ये आपल्याला काय करायचं होतं, एकूण जे 4 प्रकारचे एक्झाम्पल आहेत ते 4 प्रकारच्या एक्झाम्पलचा आपण काय करणार होतो, अभ्यास करणार होतो. म्हणजेच कोणती ती 4 प्रकारची, तर आपलं ॲडिशन आहे, त्याचबरोबर सबट्रॅक्शन आहे, त्याचबरोबर मल्टिप्लिकेशन आहे आणि डिवायडेशन. ही जे 4 ऑपरेशन्स आहेत या 4 ऑपरेशनचा आपण काय करणार होतो, अभ्यास करणार होतो. त्यामध्ये पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. इथं मी पुन्हा काल जे आपण घेतली होती ती पुन्हा आपण एकदा रिपीट करतोय आणि पुन्हा पुढे पण जाणार आहोत. आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहे. इफ द डिवायझर इज 51, क्वेश्चन 16 अँड रिमाइंडर 27, देन फाइंड द डिव्हिडंड. काय म्हटलंय इफ द डिवायझर इज 51, क्वेश्चन 16 अँड द रिमाइंडर 27, देन फाइंड द डिव्हिडंड. आता हे जर आपल्याला डिव्हिडंड फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय केलेलं होतं, एक आपण फॉर्म्युला घेतलेला होता. आपण फॉर्म्युला नेमका काय घेतलेला होता, तर आपला होता डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल क्वेश्चन प्लस रिमाइंडर. काय काय घेतलेलं आपलं डिव्हायडंड म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिपल क्वेश्चन प्लस रिमाइंडर. या रीतीने आपण काय केलेलं होतं, आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घेतलेला होता. त्यानंतर आता आपण काय करायचंय, हा जो फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त आपल्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता इथं डिवायझर आहे, डिव्हिडंड आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणजे इथं आपण कोणतीही येणार नाहीये. दुसरं काय आहे आपलं डिवायझर. डिवायझर किती आहे आपला 51 आहे, तो आपण काय केला 51 घेतला. मल्टिपल क्वेश्चन किती आहे आपला 16, तो आपण इथं 16 घेतलं. प्लस रिमाइंडर आपला किती आहे 27 आहे, तो 27 घेतला. म्हणजे डिवायझरच्या ठिकाणी आपण डिवायझर घेतला, क्वेश्चनच्या ठिकाणी आपण क्वेश्चन घेतला आणि रिमाइंडर जिथं आहे तिथे काय केलं, आपण जो रिमाइंडर आहे तो रिमाइंडर लिहिला. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. इथं आपल्याला 2 प्रकारचे ऑपरेशन्स करायचे आहेत. एक तर आपल्याला कुठला आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि दुसरं आहे ते आपलं प्लस आहे किंवा ऍडिशन आहे. आपण बॉडमॉस रूल नुसार काय करतो, तर अगोदर काय केलं जातं, आपलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करतो आणि त्यानंतर आपण काय करतो, जे आपलं डिवायडेशन आहे ते डिवायडेशन केलं जातं. चला मग अगोदर आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मल्टिप्लिकेशन कुणामध्ये आहे 51 मल्टिपल 16, या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. मग आता 16 न 51 ला मल्टिप्लिकेशन करताना या 16 न पहिल्यांदा या युनिट प्लेस किंवा युनिट पोझिशन जे आहे त्याला मल्टिपल करायचंय. म्हणजे 16 साठी आपल्याला 1 टाइम्स म्हणायचंय. 16 1 जा 16, कॅरिंग 16 1 जा किती 16, कॅरिंग ओव्हरला किती येतील आपला 1 येणार आहे. 16 5 जा 80 प्लस 1 81 प्लस 27 काय 816 प्लस 27. आता या दोघांचं आपल्याला काय करायचंय, ऍडिशन करायचे आहे. काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायचे आहे. आता ऍडिशन करत असताना काय करायचं आपण, तर युनिटची अगोदर ऍडिशन करायचे, नंतर टेन्स आणि नंतर 100 प्लेस. आता इथं युनिट प्लेसला 7 आहे, इथं युनिट प्लेसला 6 आहे. मग आता 7 प्लस 6 किती होतील 13. कॅरिंग ओव्हरला आपण काय केला 1 घेतला. आता 10th प्लेस किंवा जे 10th पोझिशन आहे त्या 10th पोझिशनचे आपल्याला काय करायचे ऍडिशन करायचे आहे.
मग आता या 10th पोझिशनचे ऍडिशन करताना काय केलं आपण, हा 2 होता तो 2, हे कॅरिंग वरचा एक 3 झाला आणि इकडं 10th पोझिशनला 1 आहे, असे एकूण किती बनतात, 4 बनतात. आता इथं 100 प्लेसला 8 आहे, इकडं 100 पोझिशनला कुणीही नाहीये, म्हणजे 8 इथं येणार. आपले आन्सर्स किती होईल, म्हणजे आपला हा जो डिव्हिडंड आहे, हा डिव्हिडंड किती असणार आहे आपल्याला 843. या रीतीने काय केला जाईल, आपला जो डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड झालेला दिसेल. पा या रीतीने आपण काय करायचं, आपलं जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. पा समजलं का? पा हा नेमका आपण प्रॉब्लेम्स काय केला किंवा कोणत्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केला. जर आपण समजत असेल तर काय करा, तुम्ही आपल्याला हे कमेंट मध्ये सांगा पाहू पटकन. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन एक पाहूया. काय म्हटलंय पहा आपल्याला, विच इज द स्मॉलेस्ट नंबर ऍडेड टू द नंबर 6451 सो दॅट द सम इज डिव्हिजिबल बाय 3. काय म्हटलंय पहा इथं, विच इज द स्मॉलेस्ट नंबर ऍडेड टू द नंबर 6451 so that the sum is divisible by 3. आता याची डिव्हिजिबल बाय 3 सम करायची आहे, बरोबर का आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हा जो नंबर आहे कोणता, आपल्याला इथं नंबर दिलेला आहे 6451. हा जो आपल्याला नंबर दिलेला आहे या नंबर्सला 3 न डिव्हिजिबल आहे का पाहायचं आहे आपल्याला. जर 3 न डिव्हिजिबल नसेल तर याच्यामध्ये कोणता आपल्याला नंबर ऍड केला किंवा किती डिजिट आपण याच्यामध्ये ऍड केले म्हणजे आपल्याला काय करता येऊ शकेल, तो नंबर 3 न डिव्हिजिबल असेल हे फाइंड आउट करायचं आहे. पहा ठीक आहे. आता 3 न डिव्हिजिबल आहे किंवा नाही आहे हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अगोदर याची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती डिव्हिजिबिलिटी टेस्ट यामध्ये लावून पाहावी लागेल. आपल्याला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगतंय, तर इथं असणारे जे काही सगळे डिजिट्स आहेत म्हणजे या नंबर्स मध्ये या सगळ्या नंबर्सचे आपण काय करायचे, अगोदर ऍडिशन करायची आहे. चला ऍडिशन करूया आपण. 6 + 4 + 5 + 1 या रीतीने आपण काय केलं हे ऍड. आता पहा 6 + 4 10, 10 + 5 15, 15 + 1 16. काय होतं आपलं 15 + 1 16. आता 16 3 च्या टेबल्स मध्ये येतं का, तर 3 च्या टेबल मध्ये 16 येत नाही. काय होत नाहीये, 3 च्या टेबल मध्ये 16 येत नाहीये. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, या 16 मध्ये काहीतरी डिजिट्स आपल्याला किंवा काहीतरी नंबर आपल्याला ऍड करावा लागणार आहे. 3 च्या टेबल मध्ये कोण कोण येतं, 3 च्या टेबल मध्ये आपल्याला 16 च्या जवळपास असणारे एक तर 15 येतं, कोण 15 येतं आणि 18 येतं. कोण कोण येतं, 15 एक येतं आणि 18 येतं. मग आता 3 चा टेबल 15 येण्यासाठी आपण 5 टाइम्स म्हणतो आणि 18 येण्यासाठी आपण 6 टाइम म्हटलं तर, बरोबर का. या रीतीने याच्याशी आपलं काही घेणं देणं नाहीये. 3 5 जा 15 येतं, 3 6 जा 18. मात्र 16 पेक्षा 15 हा काय आहे, स्मॉलर आहे. म्हणजे आपल्याला इथं काय करता येणार नाही, ऍडिशन करून चालणार नाही 16 मध्ये. आणि हा कोण आहे 18, हा 16 पेक्षा ग्रेटर नंबर आहे किंवा बिगर नंबर आहे. मग आता 18 होण्यासाठी म्हणजे हे जे आपले 16 आहेत या 16 से 18 होण्यासाठी साधारणतः आपल्याला किती डिजिट्स ऍड करावे लागतील किंवा किती नेमकं ऍड करावे लागतील या 16 मध्ये. तर 16 मध्ये जर समजा आपण काय केले 2 जर ऍड केले, काय केले आपण 16 मध्ये जर 2 ऍड केले तर आपल्याला काय होतं 18 होतं. म्हणजेच आपल्याला 6451 यामध्ये जर आपण 2 ऍड केले, काय 6451 प्लस जर आपण 2 केलं तर काय होतं, आपल्याला जे काही नंबर मिळेल त्या नंबर्स मध्ये काय होतं 3 न डिव्हिजिबल असलेला दिसेल. पा म्हणजेच याचं आपलं आन्सर जे आहे ते आन्सर कोणता असणार आहे 2 हे असणार आहे. पा समजलं, हे समजलं का. पा काय काय नेमकं आपण केलं. आपल्याला गिवन नंबर किती होता 6451. हा आपल्याला काय आहे 3 न डिव्हिजिबल आहे किंवा नाही आहे ते पाहायचंय. जर नसेल तर त्यामध्ये किती ऍड करावे लागतील हे आपल्याला सांगितलेलं आहे.
मग 3 न डिव्हिजिबल आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण काय केलं, त्या सगळ्या डिजिटच्या अगोदर ऍडिशन करून पाहिली, ती आली 16. मात्र 16 हे 3 च्या टेबलमध्ये येत नाही आहेत. या 16 मध्ये जर आपण 2 ऍड केले तर काय होतं आपलं 18 इतकं होतं. आणि हा 18 नंबर काय आहे आपला डिव्हिजिबल आहे. त्यामुळे 6551 या नंबर्स मध्ये आपण काय केलं 2 हे ऍड केलेले आहेत. समजलं. या रीतीनं आपण काय करता येतं, जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. त्यानंतर म्हटलंय पहा, द व्हॅल्यू ऑफ 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 प्लस 700 इज. काय म्हटलं आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ काय काय आहे पहा 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 प्लस 700 इज. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. काय काय आहे पहा, आपण अगोदर इथं काय केलेलं होतं, आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेले आहेत पहा 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 प्लस 700. ओके. आता या सगळ्यांमध्ये म्हणजे 150 to 4 या सगळे जे डिजिट्स आहेत या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय कोणतं ऑपरेशन करायचंय, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन करायचं आहे. काय करायचंय, या सगळ्याच ठिकाणी 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 म्हणजे इथं सगळ्यांना आपण काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचंय. आणि मल्टिप्लिकेशन करत असताना या इथं जर पाहिलं तर आपल्याला काय आहे 0 हा नंबर असलेला दिसेल. ज्या वेळेला एखाद्या नंबरला आपण 0 न मल्टिपल करतो, काय एखाद्या नंबरला आपण 0 न मल्टिपल करतो तेव्हा तो जो नंबर आहे या नंबरचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 0 इतकंच होणार आहे. पहा काय म्हटलं मी, पहा ज्या वेळेला आपण काय करतो एखाद्या नंबरला 0 न मल्टिपल करतो त्यावेळेला त्याचं जे काय मल्टिप्लिकेशन असतं ते काय असणार आहे आपलं 0 इतकंच असणार आहे. समजलं. त्यामुळे 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 या सगळ्यांचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते किती आलं आपलं 0 आलं. त्यानंतर राहिलेले काय प्लस 700 हे राहिलं. पहा कोण राहिलं प्लस 700. आता 700 मध्ये 0 आपण ऍड केले तर आपला आन्सर किती येणार आहे 700 येणार. किती येतो आपला आन्सर 700. म्हणजेच हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे किंवा हा जो नंबर आपल्याला दिलेला आहे प्रॉब्लेम जो दिलेला आहे याची व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे फक्त 700 इतकीच असणार आहे. म्हणजे 150 मल्टिपल 0 मल्टिपल 5 मल्टिपल 4 या सगळ्यांची व्हॅल्यू जी असणार आहे ती 0 येणार आणि प्लस 700 म्हणजे 0 प्लस 700 इज इक्वल टू 700. या रीतीने काय होतं आपल्याला जो व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करता येते फाइंड आउट करता येते. पहा समजलं. हे समजलं का. आवाज वगैरे क्लिअर ऐकायला येतो का. त्यानंतरचा आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे द प्राइस ऑफ मोबाईल इज. काय म्हटलंय पहा द प्राइस ऑफ मोबाईल इज ₹4550. मोबाईलची प्राइस किती सांगितलंय 4550 अँड द प्राइस ऑफ टीव्ही इज 2755. टीव्ही ची प्राइस काय सांगितलंय पहा द प्राइस ऑफ टीव्ही इज ₹2755 मोर दॅन द प्राइस ऑफ मोबाईल. म्हणजे मोबाईलची जितकी प्राइस आहे त्यापेक्षा टीव्हीची जी प्राइस आहे ती 2755 याने काय आहे जास्त आहे. पहा काय आपल्याला जी मोबाईलची प्राइस आहे 4550 त्यापेक्षा टीव्हीची प्राइस आहे ती किती न हायर आहे तर 2755 न काय आहे जास्त आहे. तर
व्हॉट इज द टोटल प्राइस ऑफ मोबाईल अँड टीव्ही. काय देन व्हॉट इज द प्राइस ऑफ टोटल प्राइस ऑफ मोबाईल आणि टीव्ही. तर आपल्याला टीव्ही आणि मोबाईल ज्या दोघांची एकत्रित प्राइस जी आहे ते आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. आता पहा इथं आपल्याला काय केलेलं आहे, आपल्याला मोबाईलची प्राइस दिलेली आहे. पहा मोबाईलची प्राइस किती आपल्याला दिलेली होती, 4550 दिलेली आहे. त्याचबरोबर टीव्हीच्या प्राइसच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे, जी मोबाईलची प्राइस आहे, काय जी मोबाईलची प्राइस आहे त्यामध्ये कितीनं जास्त आहे, 2755 न जास्त आहे. पहा किती, 2755 न. इथं मोबाईलची प्राइस प्लस 2755 म्हणजेच कुणाची प्राइस होणार, आपली टीव्हीची होणार आहे. मग टीव्हीची प्राइस किती होईल, 4550 प्लस 2755 ही झाली कुणाची प्राइस, जे आपले टीव्ही आहे त्या टीव्हीची प्राइस झाली. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय, तर मोबाईल आणि टीव्ही या दोघांची काय द टोटल प्राइस ऑफ मोबाईल अँड टीव्ही आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आता मोबाईलची आणि टीव्हीची आपल्याला काय करायची, एकूण प्राइस काढायला सांगितलेली आहे. आता आपल्याला दोन्ही पण व्हॅल्यू भेटतात का पहा. एकतर इथं आपल्याला मोबाईलची प्राइस माहित आहे, इथं आपल्याला टीव्हीची पण प्राइस माहित आहे. चला मग यांची आपण जर आपण टीव्हीची आणि मोबाईलची प्राइस जर आपण ऍड केली तर आपल्याला काय मिळेल, जे आन्सर आहे ते आन्सर किंवा टोटल प्राइस जे आहे ते आपल्याला मिळून जाईल. पहा चला किती येईल पाहूया. मोबाईलची प्राइस किती होती, 4550. त्यानंतर टीव्हीची प्राइस किती आहे, तर 4550 प्लस 2755 म्हणजेच 4550 प्लस 2755 या रीतीनं काय होईल आपल्याला. ही जी टोटल आहे ते टोटल काय झालं आता आपल्याला, म्हणजे ही आपण काय घेतलेली होती, मोबाईलची प्राइस, आणि ही जी इथं आहे ती कोण आहे आपल्याला, टीव्ही जी आहे त्या टीव्हीची प्राइस झाली. पहा ठीक आहे. आता आपण पाहू, आता युनिट प्लेस पासून आपण काय करतोय, सुरुवात करतोय. मग आता इथं युनिट प्लेसला 0 आहे, हा इथं पण 0 आहे आणि इथं 5 आहे. म्हणजे 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5 या रीतीनं काय होईल आपल्याला, इथं जे 5 आहे ते 5 आन्सर येईल. ठीक आहे. त्यानंतर आता 10 प्लसला कोण आहेत पहा, इथं 5 आहेत, 5 आणि 5 म्हणजे 5 प्लस 5 10, 10 प्लस 5 15 काय आहे आपलं 15. आता 15 मधले 5 जे आहेत ते आपण आन्सर मध्ये घेतले आणि 1 आपण काय केलं इथं कॅरिंग ओव्हरला दिला. पहा ठीक आहे. आता या 100 प्लेस जे आहे त्या 100 प्लेसचे ऍडिशन करायचे आहे आणि हा तो काय करायचा आपल्याला, कॅरिंग ओव्हर जो आहे तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. आता इथं 100 प्लेसला 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं 7 आहे. 5 प्लस 5 10, 10 प्लस 7 17 आणि हा 1 कॅरिंग ओव्हरला आहे तो ऍड केला की किती होतात, 18 होतात. मग काय केलं 18, त्यातले 8 जे आहेत ते आपण आन्सर मध्ये घेतले आणि 1 होता तो आपण काय केला, पुन्हा कॅरिंग ओव्हरला दिला. आता जे 1000 प्लेस आहे त्या 1000 प्लेसचे आपण काय करायचे आहे, ऍडिशन करायची आहे. आता 1000 प्लेसला इथं 4 आहेत आणि इथं 2 आहेत. ओके. 4 प्लस 4 8, 8 प्लस 2 10 आणि 10 प्लस 1 11 होणार. पहा 4 प्लस 4 8, 8 प्लस 2 10 आणि हा कॅरिंग ओव्हरचा 1, एकूण किती झाले आपले, टोटल 11 होतात. पहा म्हणजेच आपल्याला जे काही टोटल प्राइस आहे, काय जी टोटल प्राइस आहे ते आपल्याला किती मिळेल, 11,855. किती मिळेल आपल्याला, 11,855 ही आपली काय झाली, आपली जी मोबाईल आणि टीव्ही जे आहे या दोघांची एकत्रितरित्या किंवा टोटल प्राइस जे आहे ते टोटल प्राइस झालेली दिसेल. पहा समजलं का. पहा हे आपण 4500 डबल का घेतलं, कारण हा जो वरचा 4550 जो आहे ही काय आहे, मोबाईलची प्राइस आहे आणि टीव्हीची प्राइस आपण काय घेतली, त्याने सांगितलेलं होतं की जितकी मोबाईलची प्राइस आहे त्यापेक्षा 2000 म्हणजे 2755 न जास्त आहे. म्हणून आपण काय केलं, जे टीव्हीची प्राइस आहे ती टीव्हीची प्राइस काढताना मोबाईलची प्राइस आणि त्याच्यामध्ये ऍडिशन जी होती
ती ऍड केलेली होती, म्हणून इथं आपण काय घेतली, ही जी 2 आहेत हे दोन्ही भाग टीव्हीच्या प्राइसचा आहे पहा. या रीतीने आपण काय केलं, जे काय ऍडिशन आहे म्हणजे मोबाईलची प्राइस आणि टीव्हीची प्राइस त्यांची ऍडिशन करून आपल्या आन्सर टोटल प्राइस काढली ती किती 11,855. समजलं. त्यानंतर आहे ते म्हणजे आपला नेक्स्ट प्रॉब्लेम. त्यानंतरचा क्वेश्चन आहे पहा, द प्राइस ऑफ 2 किलोग्राम शुगर, काय द प्राइस ऑफ 2 किलोग्राम शुगर इज इक्वल टू द प्राइस ऑफ 8 किलोग्राम साल्ट. काय म्हणजे 2 किलोग्रामची शुगरची प्राइस आणि 8 किलोग्राम साल्टची प्राइस काय आहे, इक्वल आहे. देन इफ द प्राइस of 1 kilogram salt is 20 rupees, then what is the total cost of 8 kilogram sugar and 4 kilogram salt. पहा आपल्याला काय काय सांगितलंय पहा इथं एक्झाम्पल मध्ये. आपल्याला सांगितलेलं आहे पहा इथं, द प्राइस ऑफ 2 किलोग्राम शुगर इज इक्वल टू द प्राइस ऑफ 8 किलोग्राम salt. If the price of 1 kilogram salt, then what is म्हणजे 1 किलोग्राम salt ची प्राइस किती आहे 20 रुपीज आहे. then what is the total cost of 8 किलोग्राम sugar and 4 किलोग्राम salt. तर 8 किलोग्राम शुगर आणि 4 किलोग्राम salt या दोघांची टोटल प्राइस आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. हे आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते आपण पाहूया. पहा आपल्याला काय काय दिलंय पहा, 2 म्हणजे प्राइस जे आहे ते पहा आपल्याला काय काय सांगितलंय, 2 किलोग्राम ऑफ शुगर इज इक्वल टू प्राइस ऑफ 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट. काय 2 किलोग्राम शुगरची प्राइस आणि 8 किलोग्राम सॉल्टची प्राइस काय असणार आहे, इक्वल असणार आहे. इफ द प्राइस ऑफ 1 किलोग्राम सॉल्ट इज 20 रुपीज. काय आता आपल्याला प्राइस कशाची दिलेली आहे, सॉल्ट 1 किलोग्रामची प्राइस किती आहे तर 20 रुपीज आहे. किती आहे 20 रुपीज. मग आता आपण 8 किलोग्राम सॉल्टची काढून पाहूया. काय करायचं आपल्याला, सॉल्ट 1 किलोग्राम किती आहे 20 रुपीज आहे. तर सॉल्ट प्राइस 8 किलोग्राम. आता 8 किलोग्रामची जर आपल्याला प्राइस काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला, 20 ही फक्त 1 किलोग्रामची होती, 1 किलोग्रामची आहे ती 20 रुपीज होती. आता आपल्याला 8 किलोग्रामची काढायची आहे म्हणजे याच 20 ला आपण काय करावं लागेल 8 न मल्टिपल करावं लागेल. मग आता 20 मल्टिपल 8 किती होणार, 8 0 जा 0, 8 2 जा 16. हे किती झालं 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट जे आहे ते 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट. आता इथं पहा फर्स्ट सेंटेन्स आपण इथं लिहिताना लिहिलंय काय, 2 किलोग्राम ऑफ शुगर इज इक्वल टू 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट. म्हणजे जितकी आपल्याला काय आहे 2 किलोग्रामची शुगरची प्राइस जितकी आहे तितकी 8 किलोग्राम सॉल्टची आहे. म्हणजेच सॉल्ट 8 किलोग्रामची प्राइस किती झाली आपली 160. म्हणजेच आपली 2 किलोग्राम शुगरची प्राइस किती झाली, 2 किलोग्राम शुगर जी आहे तिची पण प्राइस किती झाली 160 इतकीच झाली पहा. म्हणजेच आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर आपण आता 2 किलोग्राम ऑफ शुगर भेटलेले आहे आपल्याला, 1 केजी शुगरची आपण प्राइस काढून बघू. आपण काय केलं आता आपण 1 केजी शुगर जे आहे ते 1 केजी शुगरची आपण प्राइस काढून बघूया आपण. ठीक आहे. 1 किलोग्राम ऑफ शुगर 160 डिवायडेड बाय 2. काय केलं आपण म्हणजे ही जी आपल्याला 2 किलोग्राम शुगरची प्राइस मिळालेली होती त्याला आपण काय केलं आता आपण
2 न डिवाइड केलं, 2 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला आता 2 न 16 चा टेबल म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 16 येईपर्यंत आपल्याला मल्टिपल टेबल म्हणायचं आहे. 2 चा टेबल 8 टाइम्स म्हणालो तर आपल्याला काय केलं जातं, 2 8 जा 16 भेटतं, बरोबर का. त्यानंतर 2 चा टेबल मध्ये 0 येण्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागेल, 0 टाइम्स टेबल्स म्हणावं लागतो. म्हणजे 160 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला आन्सर किती येतं, 80 इतकं येतं पहा. आता आपल्याला 1 किलोग्राम शुगरची प्राइस किती मिळाली, 80 रुपीज मिळाली, बरोबर का. 1 किलोग्राम शुगर किती रुपीज, 80 रुपीज झाली. आता आपल्याला सॉल्टची किंमत सांगितलेली आहे का, तर 1 किलोग्राम ऑफ सॉल्ट इज रुपीज किती आहे, 20 आहे. म्हणजे इथं आपल्याला त्यांनी दिलेलंच आहे पहा. हे दोन आहेत आपल्याला प्राइस माहिती. आता त्यानुसार आपल्याला 8 किलोग्राम ऑफ शुगर आणि 4 किलोग्राम ऑफ सॉल्ट काढायचे आहे पहा. चला आता 8 किलोग्राम 8 केजी शुगरची आपल्याला काढायची आहे प्राइस. 1 किलोग्रामची 80 रुपीज आहे, मल्टिपल 8 किलोग्राम आपण केलं, काय केले, 8 किलोग्राम शुगरची साखर 8 किलोग्राम शुगरची प्राइस काढताना आपण काय केलं, 1 किलोची 80 रुपीज होती आणि आपल्याला 8 किलोची काढायची आहे म्हणून 8 केजीचे आपल्याला काढायचे आहे, त्यामुळे आपण 8 न मल्टिपल केलं. तर आता याला मल्टिप्लिकेशन करताना 8 0 जा 0, 8 8 जा 64, म्हणजेच 8 किलोग्राम शुगरची प्राइस किती होईल आपल्याला, 640 रुपीज होणार आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, 4 किलोग्राम ऑफ सॉल्ट काढायचंय. काय करायचं आपल्याला, 4 केजी सॉल्ट काढायचं आहे पहा. आता 4 केजी सॉल्ट काढताना पहा आपल्याला 1 किलोग्राम सॉल्टची किंमत किती सांगितलेली आहे, प्राइस किती दिलेली आहे पहा. इथं आहे पहा, इथं आपली 1 किलोग्राम सॉल्ट इज इक्वल टू 20 रुपीज. हे आपल्याला कुठून भेटलं होतं, तर इथं आहे पहा. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चन मध्येच आपल्याला सांगितलेलं होतं 1 किलोग्राम सॉल्ट इज 20 रुपीज पहा. म्हणजे 1 किलोची किंमत किती आहे, 20. आपल्याला काढायचे किती किलोची, 4 किलोची काढायची आहे म्हणून आपण 4 न मल्टिपल केलं. आता 20 मल्टिपल 4 जर केलं किंवा 4 न आपण 20 ला मल्टिपल करू, 4 0 चा 0, 4 2 जा 8, या रीतीनं. म्हणजे 4 किलोग्राम सॉल्टची आपल्याला प्राइस किती मिळेल, 80 रुपीज इतकी मिळणार आहे. आपल्याला काय त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं, व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम शुगर अँड 4 किलोग्राम सॉल्ट आपल्याला करायला सांगितलेलं होतं पहा. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे, 8 किलोग्राम शुगरची प्राइस आणि 4 किलोग्राम सॉल्टची प्राइस जी आहे ते आपल्याला काय करायचे, ऍड करायची आहे. आपण या दोघांची प्राइस आता इथं ऍड करूया. 8 किलोग्राम शुगरची प्राइस किती होती, 640. त्यानंतर 4 किलोग्राम सॉल्टची प्राइस किती आहे, 80. या दोघांचं आपण काय करायचंय, सम म्हणजेच ऍडिशन करायचे. आता ऍडिशन मध्ये 0 प्लस 0 0 इतकं येतं, 4 प्लस 8 12, कॅरिंग ओव्हरला इथं 1 घेतला, 6 प्लस 1 7, किती येईल आपलं, 6 प्लस 1 7. म्हणजे जी आपली टोटल प्राइस आहे ती टोटल प्राइस किती होते आपल्याला, 720. किती येते आपली, 720. पहा इथं समजतंय का आपण काय काय केलं, मी पुन्हा एकदा सांगतो किंवा रिपीट करतोय पहा. आपल्याला काय सांगितलेलं होतं, द प्राइस ऑफ पहा आपल्याला नेमकं काय सांगितलेलं होतं पहा, द प्राइस ऑफ 2 किलोग्राम शुगर इज इक्वल टू द प्राइस ऑफ 8 किलोग्राम सॉल्ट. 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट म्हणजे 2 किलोग्राम शुगर आणि 8 किलोग्राम सॉल्ट या दोघांची प्राइस काय आहे, सेम आहे. तेच आपण इथं लिहिलं पहा. फर्स्ट सेंटेन्स मध्ये आपण काय केलं, 2 किलोग्राम शुगर इज इक्वल टू 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट, हे इथं आपण काय केलं होतं, लिहिलं होतं. त्यानंतर इफ द प्राइस ऑफ 1 किलोग्राम सॉल्ट इज 20 रुपीज, काय 1 किलोग्राम ऑफ सॉल्ट किती रुपीज आहे आपलं, 20 रुपीज आहे. ते आपण इथं सेकंड सेंटेन्स मध्ये लिहिलं पहा. सॉल्ट 1 किलोग्राम इज इक्वल टू 20 रुपीज केलं. काय केलं आपण, सॉल्ट 1 किलोग्राम इज इक्वल टू 20 रुपीज असं लिहिलं पहा.
त्यानंतर काय म्हटलेलं होतं, व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम ऑफ शुगर अँड 4 किलोग्राम सॉरी पा नंतर आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम शुगर अँड 4 किलोग्राम ऑफ सॉल्ट. आपल्याला फक्त त्यांनी काय केलेलं होतं, तर जी सॉल्टची प्राइस आहे ती आपल्याला त्यांनी सांगितलेली होती, शुगरची प्राइस आपल्याला त्यांनी सांगितलेली नाही आहे, बरोबर का. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार, 1 किलोग्राम शुगरची जी प्राइस आहे ती आपल्याला फाइंड आउट करावी लागेल, बरोबर का. काय करायचं आपल्याला त्यांनी सॉल्ट जे आहे त्या सॉल्टची प्राइस सांगितलेली होती, मात्र त्यांनी आपल्याला शुगरची प्राइस सांगितलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा शुगरची प्राइस जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला काय घेतलं, आपल्याला सॉल्ट ऑफ 8 किलोग्राम 20 मल्टिपल 8, कारण की इथं आपल्या फर्स्ट सेंटेन्स मध्ये त्यांनी सांगितलेलं 1 किलोग्राम शुगर आणि 8 किलोग्राम सॉल्ट या दोघांची प्राइस काय आहे, इक्वल आहे. म्हणून अगोदर आपण काय केलं, 8 किलोग्राम ऑफ सॉल्टची प्राइस काढून घेतली. ती किती आली, 160 रुपीज प्राइस कुणाची आली, 8 किलोग्राम ऑफ सॉल्ट जे आहे त्याची. आता या 8 किलोग्राम ऑफ सॉल्टची प्राइस जी होती, इथं पहा आपल्या फर्स्ट सेंटेन्स मध्ये सांगितलेलं होतं 8 किलोग्राम सॉल्ट आणि 2 किलोग्राम शुगर यांची प्राइस इक्वल आहे. म्हणजेच 2 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस सुद्धा किती झाली, 160 रुपीज झाली, बरोबर का. 8 किलोग्राम सॉल्टची किंमत 160, म्हणजेच 2 किलोग्राम शुगरची प्राइस किती झाली, 160 इतकीच झाली. पहा त्यानंतर मग आपण काय केलं, तर 1 किलोग्राम ऑफ शुगर काढायचं होतं आपल्याला. मग 1 किलोग्राम ऑफ शुगर काढताना आपण काय केलं, या 160 जे आहे प्राइस आलेली, या प्राइसला आपण काय केलं, 2 किलोग्रामनं डिवाइड केलं, कारण की ही 2 किलोग्राम शुगरची प्राइस होती आणि आपल्याला 1 किलोग्रामची फाइंड आउट करायची आहे. म्हणून 160 डिवायडेड बाय 2 केलं, त्याचा आन्सर आपल्याला किती मिळालं, 80. म्हणजेच 1 किलोग्राम शुगर इज इक्वल टू किती रुपीज झाले, आपलं जे 80 आहे ते 80 रुपीज बनलेलं आहे. समजलं. त्यानंतर मग आपण काय केलं, आपल्याला 8 किलोग्राम हे झाले आपल्याला 1 किलोग्राम शुगरची प्राइस, आपल्याला 1 किलोग्राम ऑफ सॉल्टची प्राइस माहिती होती, इथं आपल्याला 1 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस आपण फाइंड आउट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं होतं, त्याने जे काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्याचं आन्सर्स फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ 8 किलोग्राम शुगर. मग आता आपल्याला 8 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस काढायची होती. मग आपण 8 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस काढताना काय केलं, 1 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस 80 रुपीज मल्टिपल 8 रुपीज केलं. का, 8 किलोग्राम शुगर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, त्यामुळे 8 इथं घेतलं आणि 1 किलोग्रामची प्राइस किती होती, 80 होती, ती आपण इथं घेतली. पहा समजलं. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर्स किती आलं आपलं, 640. म्हणजे 8 किलोग्राम शुगरची जी प्राइस आहे ती किती आली, 640. त्यानंतर आपल्याला 4 किलोग्राम ऑफ सॉल्ट फाइंड आउट करायची होती, त्याची प्राइस आपण काढण्यासाठी 1 किलोग्राम ऑफ सॉल्टची प्राइस 20 रुपीज आणि 4 ने त्याला मल्टिपल केलं, आन्सर किती आलं, 80. म्हणजे 8 किलोग्राम ऑफ शुगरची प्राइस मिळाली, 4 किलोग्राम ऑफ सॉल्टची प्राइस मिळाली. आता या दोघांचं आपण काय केलं, इथं ऍडिशन केलं. का, कारण की आपल्याला टोटल कॉस्ट काढायची होती, त्यामुळे. मग टोटल कॉस्ट काढताना आपण काय केलं, 640 प्लस 80 या दोघांचं काय केलं, आपण ऍडिशन केलं. ते ऍडिशन किती आलं आपले, 720 इतके ऍडिशन आलेलं आहे. समजलं. या रीतीने साधारणतः आपल्याला काय करता येतं, हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं. समजलं का तुम्हाला. पहा चला आपण काय करू, नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इथं म्हटलंय पहा, अन इंजिन कॅन ड्रॉ 25 लिटर्स ऑफ वॉटर इन अ मिनिट. काय म्हटलंय, अन इंजिन कॅन ड्रॉ 25 लिटर्स ऑफ वॉटर इन अ मिनिट. म्हणजे एक इंजिन आहे ते काय करतंय, एका मिनिटामध्ये, अ मिनिट्स मीन्स 1 मिनिट, एका मिनिटामध्ये काय करतं, 25 लिटर्स ऑफ वॉटर खेचतं, म्हणजे 25 लिटर पाणी काय करतं, बाहेर काढतं. देन हाऊ मच टाइम टेक टू ड्रॉ 13,975 लिटर्स ऑफ वॉटर. देन हाऊ मच टाइम टेक टू ड्रॉ 30,975 लिटर्स ऑफ वॉटर. म्हणजे एका इंजिनला काय केलेलं आहे, आपलं 25 लिटर पाणी बाहेर काढण्यासाठी किती, 1 मिनिट लागतं. तर 13,900
975 लिटर्स पाणी जर बाहेर काढायचं असेल तर त्याला किती वेळ लागेल असं आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला आहे. चला हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिवायडेशन जे आहे ते डिवायडेशन आपल्याला करावं लागेल. आता डिवायडेशन करताना आपण काय करतो आपल्याला माहित आहे, या रीतीने आपण काय करतो याची मांडणी केली जाते. पहा इथं 25 येतील आणि इथं कोण येतील आपल्याला 13,975. काय केलं आपण 25 डिवायडेड बाय 13,975. ओके. आता 13,975 ला 25 ने डिवाइड करत असताना पहा इथं आपले 2 डिजिट्स आहेत त्यामुळे आपण इथं 2 डिजिट्स घेतले हे 13. मात्र आता 25 च्या टेबल्स मध्ये 13 येतं का नाही, त्यामुळे आपण इथं काय केला 0 घेतला. त्यानंतर हा जो त्यानंतरचा जो नेक्स्ट डिजिट आहे 9 तो घेतला. आता 25 च्या टेबल मध्ये 139 येतं का पाहायचं आहे, किंवा त्यापेक्षा जो स्मॉलर नंबर असेल तो स्मॉलर नंबर आपण घ्यावा लागेल. पहा आता 25 च्या टेबल आपण 139 येईपर्यंत म्हणायचा आहे. 25 5 जा काय 25 चा टेबल जर आपण 5 टाइम्स म्हणालो तर त्याचा आन्सर येतं 125 आणि 25 6 जा 150. म्हणजे 5 टाइम्स जर आपण म्हणालो तर 125 येणार, 6 टाइम आपण म्हणालो तर 150 येणार. मात्र 150 इज ग्रेटर दॅन 139 बरोबर का, म्हणजे 139 पेक्षा 150 हे काय आहे ग्रेटर आहेत किंवा बिगर आहेत. त्यामुळे आपण फक्त 5 टाइम्स म्हणायचं आणि 125 घ्यायचं आहे. म्हणजे 25 5 जा 125. आता या दोन डिजिट्स किंवा नंबर्स जे आहेत 139 आणि 125 या दोघांचं आपण काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 9 minus 5 4, 3 minus 2 1, 1 minus 1 0. म्हणजे आपला रिमाइंडर किती राहिला आपला 14 राहिला. आता इकडे आपल्याला 9 हा आपण इथं घेतला होता. 9 च्या राईट साइडला कोणतं डिजिट आहे 7 आहे, ते आपण पुन्हा इथं घेतलं. इथं किती बनले आपले 147 बनले. आता पुन्हा 25 चा टेबल 147 येईपर्यंत म्हणायचं आपल्याला. काय करायचं आहे 25 चा टेबल 147 येईपर्यंत म्हणायचं आहे. पुन्हा पहा 25 5 जा 125 येतं, 25 6 जा 150 येतं. म्हणजेच आपल्याला पुन्हा इथं काय करायचं आहे 147 पेक्षा स्मॉलर नंबर घ्यायचा आहे. मग कोण येईल आपला तर 25 5 जा 125 येईल. पहा किती येईल आपलं 25 किती 147 minus 125. आता 7 minus 5 किती होतात 2 राहिले. 4 minus 2 2, 1 minus 1 0. पहा 147 minus 125 किती राहिलं रिमाइंडर 27 राहिलं. आता या 7 च्या राईट साइडला किती डिजिट्स आहे, कोणता डिजिट्स तर 5 डिजिट्स आहे. त्यामुळे हा 5 आपण काय घेतला इथं पुन्हा होता तसा लिहिला. पहा काय केलं आपण हे जे 5 होते ते 5 खाली लिहिले. इथं आता किती बनले 225. आता 25 चा टेबल 225 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे पुन्हा म्हणायचा आहे, किंवा 225 येईपर्यंत आपल्याला म्हणावं लागेल. 25 9 जा 225 आणि 25 10 चा 250 येतं. पहा किती 25 9 जा 225. म्हणजेच आपल्याला 25 चा टेबल जर आपण 9 टाइम्स म्हटलं रिपीट केला किती 9 टाइम्स तर किती आपल्याला मिळतात 225 मिळतात. आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन 5 minus 5 0, 2 minus 2 0, 2 minus 2 0. रिमाइंडर आपला किती राहिला 0 राहिला. हा आपला क्वोशंट आहे. काय आहे क्वोशंट आहे. पहा
आता आपला हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं, हाऊ मच टाइम टेक टू ड्रॉ 13,975 लिटर्स ऑफ वॉटर. म्हणजेच आपल्याला जे काही मिनिट्स मिळालेले आहेत, टाइम जो आपल्याला मिळालेला आहे तो टाइम किती असणार आहे आपला 559 किती 559 मिनिट्स, किती 559 मिनिट्स इतका कालावधी काय झालेला आपल्याला लागेल किंवा त्या इंजिनला 13,975 लिटर्स पाणी बाहेर काढण्यासाठी लागणार आहेत. याला जर आपल्याला काय करायचं असेल, आपल्याला काय करायचं असेल, जर मिनिट्सचं आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याला 60 न डिवाइड करावं लागेल. काय करायचं असेल, आवर्स मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर याला 60 न डिवाइड करावं लागतं. ठीक आहे. आता याला जर आपण 60 न डिवाइड केलं तर किती होईल, पा 16 जा म्हणजे 9 आवर्स पा 16 जा किती होतील आपलं 540 होतात. म्हणजे 559 मायनस 549 जर 40 जर आपण केलं म्हणजे 9 इथं आन्सर येईल आणि काही रिमाइंडर राहील पहा, रिमाइंडर किती 19 राहतील. म्हणजे 9 आवर्स अँड 19 मिनिट्स, किती 9 आवर्स अँड 19 मिनिट्स किंवा 559 मिनिट्स. काय होईल आपलं आन्सर जे आहे ते 9 आवर 19 मिनिट्स किंवा 559 मिनिट्स. या रीतीने काय होईल आपलं जे आन्सर आहे ते आन्सर आपल्याला मिळेल पहा. ठीक आहे. हे झालं काय आपलं नेक्स्ट एक्झाम्पल. आता त्यानंतरच आपण एक्झाम्पल पाहूया. व्हॉट विल बी द सम ऑफ द ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. काय म्हटलंय पहा आपल्याला क्वेश्चन, व्हॉट विल बी द सम ऑफ काय द सम ऑफ ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर अँड ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. म्हणजे आपल्याला दोन ग्रेटेस्ट नंबर फाइंड आउट करायचे आहेत आणि ते दोन ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर यांचं सम करायचं आहे. मला वाटतं आपण काय केलेलं आहे, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर कोणता आहे तो पण आपण घेतलेला आहे आणि ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आहे तो पण आपण घेतलेला आहे. ओके. म्हणजे ते आपण सुरुवातीचं जे फर्स्ट लेक्चर होतं त्या फर्स्ट लेक्चर मध्येच आपण काय केलेलं होतं याबद्दल माहिती घेतलेली आहे पहा. मग आता तुम्ही मला काय करायचंय, याचं जे आन्सर आहे ते आन्सर फाइंड आउट करायचं आणि पाठवायचंय. व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालेल किंवा इथं जरी चॅट मध्ये पाठवलं तरी सुद्धा चालेल. ओके. काय करायचं, अगोदर 5 डिजिट नंबर जो आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तो लिहा, त्याच्या खाली ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर लिहा. लिहित असताना युनिटच्या खाली युनिट असायला पाहिजे, टेन्सच्या खाली टेन्स यायला पाहिजे आणि तो प्रॉब्लेम्स काय करायचा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, ऍडिशन करायचे आहे. त्यामध्ये सम करायचे म्हणजेच काय करायचं आपलं ऍडिशन. आणि हे ऍडिशन करत असताना युनिट पोझिशन पासून काय करा स्टार्ट करा. ठीक आहे. आन्सर काय होतंय ते मला तुम्ही पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्यानंतरचं एक एक्झाम्पल आहे पहा. त्यानंतर एक आपल्याला एक्झाम्पल आहे सिम्प्लिफिकेशनचं. आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. पहा एक आपल्याला प्रॉब्लेम आहे इथं सिम्प्लिफिकेशनचा. द सिम्प्लिफिकेशन ऑफ 1 प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस 2 मायनस 3 प्लस 4 प्लस 5 मायनस 9 पुन्हा प्लस इन ब्रॅकेट 6 प्लस 7 मायनस 13 प्लस
in bracket 8 plus 9 minus 17 bracket complete plus 12 plus 13 minus 25. आता याचं आपल्याला काय करायचंय, सिम्प्लिफिकेशन करायचंय. सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजेच काय, हे जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे या इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. खूप सोपं आहे हे, ठीक आहे. इथं काय करायचंय आपल्याला, बॉडमॉस रूल जो आहे तो बॉडमॉस रूल यूज करायचा आहे. काय करायचं आपल्याला इथं, फक्त बॉडमॉस रूल जो आहे हा आपल्याला काय करायचा आहे, बॉडमॉस रूल यूज करायचा आहे. आता बॉडमॉस रूल मध्ये आपण काय घेतलेलं होतं, तर पहिल्यांदा आपण ब्रॅकेट जे आहेत ते ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, नंतर डिवायडेशन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर ऍडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन. ओके, इथं हा आपल्याला फर्स्ट काय केलेलं आहे, आपल्याला ब्रॅकेट दिलेला आहे. पण म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय केलेलं आहे, आपलं 1 प्लस 2 मायनस 3 केलेलं आहे. आता 1 प्लस 2 किती होतात, 3 होतात. 3 मायनस 3 0. ओके, नेक्स्ट काय होतं, हा पॉझिटिव्ह सिम्बॉल होता, तो पॉझिटिव्ह सिम्बॉल पण होता तसा दिला. त्यानंतर आता 4 प्लस 5, हा सेकंड ब्रॅकेट आपल्याला आता सॉल्व्ह करायचा आहे. 4 प्लस 5 9, 9 मायनस 9 मायनस 9, पुन्हा इथं काय झाले आपल्याला 0 आले. पहा काय, 4 प्लस 5 9, 9 मायनस 9 0. पुन्हा नेक्स्ट ब्रॅकेट 6 प्लस 7 13, 13 मायनस 13 0. पुन्हा होतं तसा हा प्लस सिम्बॉल. 8 प्लस 9 17, 17 मायनस 17 0. पुन्हा हा प्लस सिम्बॉल होता तसा दिला इथं आपण. 12 प्लस 13 25, 25 मायनस 25 0. म्हणजेच आता या सगळ्यांचे आपण ऍडिशन, प्रत्येक याच्या ठिकाणी 0 आला, इथं पण 0 आले या ब्रॅकेटची व्हॅल्यू, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0, या ब्रॅकेटची व्हॅल्यू पण 0, आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटची व्हॅल्यू पण 0 आलेली आहे. आता या सगळ्या झिरोची ऍडिशन केली आपण, किती येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजेच याचा आपला आन्सर किती येईल, आपलं 0 इतकं येणार आहे. समजलं. सिम्प्लिफिकेशन जर आपण केलं तर असं आहे. जरी आपल्याला एक्झाम्पल खूप मोठं वाटत असलं तरी ही काय आहे, ते खूप इझी किंवा खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. इथं म्हटलंय पहा आपल्याला क्वेश्चन मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3, 4, 5 अँड 6. काय, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 3, 4, 5 अँड 6. म्हणजे आपल्याला हे जे काही डिजिट दिलेले आहेत किंवा नंबर्स दिलेले आहेत, या नंबर्स मध्ये 3, 4, 5 अँड 6 यांनी डिव्हिजिबल असणारे नंबर आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहे. ओके, आता यामध्ये आपण पाहूया. अगोदर आपण 3 चे डिव्हिजिबल असणारे पाहूया आपण. ठीक आहे, आपल्याला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, तर जो गिवन नंबर आहे त्या गिवन नंबर्स मध्ये असणाऱ्या डिजिट्स ची ऍडिशन आपण करायची आहे. काय करायचं आपल्याला, जे गिवन नंबर आहे त्या गिवन नंबरच्या जे डिजिट्स आहेत त्या डिजिटची ऍडिशन करायची आणि आपण फाइंड आउट करायचं आहे. मग आता आपण 36 काय केलं आपण, हा 36 चे आपण ऍडिशन केली. 3 प्लस 6 किती होतात, 9 होतात. 9 हा डिव्हिजिबल आहे का, 3 च्या टेबल मध्ये येतो का, येतो. म्हणजेच काय आहे आपला, हा 3 न डिव्हिजिबल आहे. ठीक आहे, सेकंड डिजिट कुठला आहे आपला, 60 आहे. आता 60 मध्ये असणार डिजिट 6 आणि 0, या दोघांची ऍडिशन केली. 6 प्लस 0 6 होतात. आता 3 च्या टेबल मध्ये 6 येतं का, येतं. म्हणजेच आपल्याला हा पण डिजिट काय आहे किंवा हा पण नंबर 3 न डिव्हिजिबल आहे. आता 80च्या बाबतीमध्ये, 80च्या बाबतीमध्ये काय आपल्याला, आता या दोघांची डिजिटची ऍडिशन केली. 8 प्लस 0 किती होतात, 8. 3 च्या टेबल मध्ये 8 येतात का, 8 जे आहेत ते 8 येत नाही आहेत. त्यामुळे हा जो काही डिजिट आहे हा ऑप्शन मधून अगोदरच आपल्या गेलेला आहे. आणि नंतर कोण आहे आपलं, 90 आहे. आता 3 च्या टेबल मध्ये 90 येतात का, तर 9 प्लस 0 9 येतात. 3 च्या टेबल मध्ये 9 येतं, म्हणून हा सुद्धा 3 न डिव्हिजिबल आहे. 80 हा आपला ऑप्शन अगोदरच आउट झालेला आहे. त्यानंतर दुसरा आहे ते 4 च्या बाबतीमध्ये आहे. पहा 4 च्या टेबल मध्ये आता 36 येतात का, 4 9 जा 36 येतात.
4च्या टेबलमध्ये 60 येतात का? तर हो, 4च्या टेबलमध्ये 60 पण येतात. आपल्याला 80 येतात की नाही हे फाइंड आउट करायची काही गरज नाहीये. का? कारण की ते आपल्याला येणारच नाहीये, कारण की ते 3 न डिव्हिजिबल नाहीये म्हणून. त्याचबरोबर 4च्या टेबलमध्ये आता 90 येतात का? तर 4च्या टेबलमध्ये 90 येतात का हे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, युनिट आणि 10 प्लेसचा जो काही नंबर आहे त्याला आपल्याला डिवाइड करून पाहावं लागतं. पण जर आपण 4 न 90 ला डिवाइड करून पाहिलं, काय केलं आपण, 4 न 90 ला डिवाइड करून पाहिलं, 4 2 जा 8, बरोबर का? या दोघांची मायनस 9 मायनस 8 काढले, 1 हा 0 इथं खाली घेतला ठीक आहे. 10 4च्या टेबलमध्ये 10, 4 2 जा 8, इथं रिमाइंडर किती 2. आता नाही 0च्या राईट साईडला कोणता डिजिट आहे का? नाही, म्हणजे रिमाइंडर 0 राहिला. याचा अर्थ इट इज नॉट डिव्हिजिबल बाय, म्हणजे जे काय 4 आहे हा 4 नॉट डिव्हिजिबल बाय 90 जो आहे तो 90 हा 4 न डिव्हिजिबल नाही आहे. म्हणजेच हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन सुद्धा आपला गेला. आता तिसरं आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे 5. आता 5च्या टेबलमध्ये, आता 5च्या टेबलमध्ये 36 येतं का? 5ची आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तरच ते काय असतात, डिव्हिजिबल असतात. जर नसतील तर ते डिव्हिजिबल नसतात. म्हणजे 36 हा काय नसणार आहे, आपल्याला याच्यामध्ये येणार नाहीये, कारण की याच्या युनिट प्लेसला 6 आहे आणि आपल्याला कोण पाहिजे, 0 किंवा 5 पाहिजे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन असणार नाहीये. म्हणजे आपला करेक्ट आन्सर कोणता येणार आहे, आपलं 60 हा डिजिट किंवा हा नंबर असा असणार आहे ज्याला 3 न पण डिव्हिजिबल आहे, 4 न पण डिव्हिजिबल आहे, 5 न पण डिव्हिजिबल आहे आणि 6 पण डिव्हिजिबल असलेला दिसेल. या रीतीने काय होतं आपल्याला, म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे त्या डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करून जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. ठीक आहे. त्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे इफ द ग्रेटेस्ट 3 digit number is subtracted from smallest 4 digit number, the answer is, काय म्हटलंय, greatest 3 digit number is subtracted from smallest 4 digit number, then the answer is. ही पण आता एक्झाम्पल काय आहे, खूप सोपं आहे आणि सिंपल आहे. आपल्याला काय करायचंय, ग्रेटेस्ट 3 digit नंबर पाहायचा आहे. काय करायचं आपल्याला, ग्रेटेस्ट 3 digit नंबर पाहायचा आहे आणि स्मॉलेस्ट 4 digit नंबर्स घ्यायचा आहे. काय करायचं आपल्याला, स्मॉलेस्ट 4 digit नंबर. आता ग्रेटेस्ट 3 digit नंबर कोणता आहे, ग्रेटेस्ट 3 digit नंबर ग्रेटेस्ट 3 digit नंबर आहे तो कोणता आपला, आणि स्मॉलेस्ट 4 digit नंबर, स्मॉलेस्ट 4 digit. आता हा जो स्मॉलेस्ट 4 digit नंबर असणार आहे हा 1000 इतका असणार आहे आणि ग्रेटेस्ट 3 digit नंबर असणार आहे तो 999 असणार आहे. आता या दोघांच्या मध्ये 1000 हा ग्रेटर आहे आणि 999 हा काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. म्हणजे 1000 मायनस 999 या दोघांचं काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. याचं सबस्ट्रॅक्शन किती येतं ते तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, समजलं का? आपण काय काय केलं, ग्रेटेस्ट 3 digit नंबर लिहिला, स्मॉलेस्ट 4 digit नंबर लिहिला आणि त्या दोघांच्या मध्ये काय केलं आपण, फक्त जे काय सबस्ट्रॅक्शन आहे ते सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. समजलं? ठीक आहे, चला आपण पुढे पाहू. The pair of socks cost twice as much as a cap. काय म्हटलंय पाहिजे त्यांनी, the pair of socks costs twice
ॲज मच ॲज अ कॅप. काय म्हटलंय? ॲज मच ॲज अ कॅप. म्हणजे जे कॅपची प्राइस असणार आहे ती सॉक्सच्या कॉस्टपेक्षा काय असणार आहे? नाही, कॅपची जी प्राइस असणार आहे ती सॉक्सच्या कॉस्टपेक्षा 50% आहे, किंवा सॉक्सची जी प्राइस आहे ती काय आहे? कॅपच्या प्राइसपेक्षा डबल आहे. इफ 5 पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट 12,050, काय? 5 पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट 12,050, what will 2 पेअर ऑफ सॉक्स अँड 4 कॅप कॉस्ट? म्हणजे आपल्याला काय केलंय पहा, या अगोदर सुद्धा आपण काय केलेलं होतं, असं एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. कोणतं? आपण मोबाईल आणि टीव्ही या दोघांच्या संदर्भामध्ये घेतलेलं होतं पहा. मोबाईलची कॉस्ट होती अमुक इतकी दिलेली होती, टीव्हीची कॉस्ट प्लस आहे असं सांगितलेली होती. आता त्याच अनुषंगाने आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला द पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट ट्वाइस ॲज मच ॲज कॅप. म्हणजे काय? कॅपची प्राइस जितकी आहे त्याच्या डबल प्राइस कुणाची आहे? पेअर ऑफ सॉक्सची आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे जर कॅप आपल्याला 5 रुपयाला मिळत असेल तर आपल्याला पेअर ऑफ सॉक्स किती असणार आहे? 10 रुपीजला असणार आहे. त्यानंतर आपल्याला त्यांनी प्राइस काय दिले पहा. इफ 5 पेअर्स ऑफ कॉस्ट, काय? सॉरी, इफ 5 पेअर्स ऑफ सॉक्स कॉस्ट 1250, म्हणजे सॉक्सचे जर आपण 5 पेअर्स घेतले तर त्याची कॉस्ट किती होणार आहे? 1250. देन व्हॉट विल 2 पेअर ऑफ सॉक्स अँड 4 कॅप्स कॉस्ट? तर 2 पेअर ऑफ सॉक्सची कॉस्ट आणि 4 कॅप्सची कॉस्ट हाऊ मच असणार आहे? सॉल्व कराल का तुम्ही? सॉल्व कराल का तुम्ही? इथं काय म्हटलंय पहा, कॅपची जी काय प्राइस असणार आहे त्याच्या डबल कुणाची प्राइस असणार आहे? पेअर ऑफ सॉक्सची असणार आहे. डबल कॉस्ट जी आहे ती सॉक्सची असणार आहे, पेअर ऑफ सॉक्सची असणार आहे. आता पाहूया आपण 5 पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट 1250. म्हणजेच आपल्याला 5 पेअरची किंमत किती दिलेली आहे? 5 पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट 1250. आता आपल्याला 1 पेअर ऑफ सॉक्स काढून घ्यायचे प्राइस. काय करायचं आपल्याला? 1 पेअर ऑफ सॉक्स. आता 1 पेअर ऑफ सॉक्स जर काढायचे असेल तर 1250 डिवायडेड बाय, मी पुन्हा लिहितो पहा इथं जरासं, डिवायडेड बाय 5. म्हणजे आता 1250 डिवायडेड बाय 5 असं जर आपण केलं तर आपल्याला प्राइस कशाची मिळणार आहे? 1 पेअर ऑफ सॉक्सची मिळणार आहे पहा. ठीक आहे, आपण प्राइस काढून पाहू. 1250 डिवायडेड बाय 5 करून पाहिलं तर तुम्हाला आन्सर किती मिळेल? आन्सर किती येतं पटकन सांगा पाहू. काढलात का? आन्सर फाइंड आउट केलात का? याचं जे आन्सर येणार आहे ते किती असणार? 250. किती? म्हणजे 1 पेअर सॉक्सची प्राइस किती झाली? सॉक्सची 250. आता कॅपची प्राइस किती असेल पहा. आता 1 कॅपची प्राइस आपल्याला काय आहे म्हटलंय पहा. त्याने काय म्हटलंय? द पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट प्राइस ॲज मच ॲज अ कॅप. काय म्हटलंय आपल्याला? द पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट प्राइस
as much as a cap. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला 1 कॅपची जर काढत असताना ज्याने सांगितलेलं होतं काय, 1 पेअर सॉक्स 250, ठीक आहे माझं कसं 250 मल्टिपल 2, काय केलं आपण 250 मल्टिपल 2. The pair of socks cost twice as much as a cap. नाही, इथं थोडंसं आपल्याला उलट करावं लागेल. आपल्याला काय म्हटलंय पहा, द पेअर ऑफ सॉक्स कॉस्ट ट्वाइस ॲज मच ॲज कॅप. म्हणजे एका पेअर सॉक्सची जी प्राइस असणार आहे त्याच्या निम्मी प्राइस कुणाची असणार आहे, एक कॅपची असणार आहे. म्हणजे 250 डिवायडेड बाय 2 करावं लागणार. किती, 1 कॅपची प्राइस काढण्यासाठी आपल्याला 250 प्लस डिवायडेड बाय 2 काढावं लागणार आहे पहा. आता पुन्हा हे 250 डिवायडेड बाय जर 2 केलं आपण तर याचा आन्सर्स किती येईल पहा. इथं मी तुम्हाला दाखवतो थोडंसं. 250 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, कॅरिंग ओव्हरला 1 राहिला, 2 5 जा 10, म्हणजे किती राहिलं आपलं 150. म्हणजे एका कॅपची किंमत किती झाली आपली 150. आता आपण काय करायचं आहे, 2 पेअर्स ऑफ सॉक्स, काय इथे एक आपण थोडासा 2 भाग करून घेतले आपण. 2 पेअर सॉक्स, काय केलं आपण 2 पेअर सॉक्सची प्राइस काढली. एका पेअर सॉक्सची प्राइस किती आहे 250 मल्टिपल किती आहेत आपल्याला किती सांगितलंय 2 पेअर्स ऑफ सॉक्स. आता हे किती झालं पहा 250 मल्टिपल 2, 2 0 जा 0, 2 5 जा 10, कॅरिंग ओव्हरला 1 आला, 2 1 जा 2, 2 1 जा 2 प्लस 1 2 2 जा 4 प्लस 1 5, म्हणजे 2 पेअर ऑफ सॉक्सची प्राइस किती झाली आपली 500 रुपीज झालेली आहे पहा. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 4 कॅप कॉस्ट काढायचे. काय करायचं आपल्याला 4 कॅपची जी काही कॉस्ट आहे ते 4 कॅपची आपल्याला काय करायचं आहे कॉस्ट काढायची आहे पहा. एका कॅपची कॉस्ट किती आहे 150 मल्टिपल आपल्याला काय करायचं आहे 4 कॅपची कॉस्ट काढायची आहे. 4 0 जा 0, 4 5 जा 20, कॅरिंग ओव्हरला 2 आले, 4 1 जा 4 प्लस 2 6, म्हणजे आपल्याला 4 कॅपची कॉस्ट किती आली 600 आली. आणि 2 पेअर ऑफ सॉक्सची प्राइस किती झाली 500 झाली पहा. ओके, आता आपण काय करूया, या दोघांचं जे ऍडिशन आहे ते ऍडिशन करून घ्यायचं आहे पहा.
आपल्याला कॉस्ट काय केलंय, टोटल कॉस्ट सांगितले ना. मग आता 500 प्लस 600 इज इक्वल टू हा 0 0 0 0 प्लस 0 0 5 प्लस 6 11 म्हणजे 1100 इतकी काय होईल, त्याची जी काय प्राइस आहे ती प्राइस झालेली दिसेल. पहा काय होतं आपल्याला, जी प्राइस आहे ती प्राइस किती झालेली दिसेल, 1100. सॉरी, थोडंसं काहीतरी चुकलंय इथं, आपलं थोडंसं चुकलेलं आहे. पहा आपण इथं जी प्राइस काढली ही इथं 150 घेतली. पहा इथं 125 आपण आन्सर काढलं आणि इथं आपण काय घेतली, 150 प्राइस घेतली. इथं आपल्याला किती असायला पाहिजे, 125. म्हणजे इथं पण आपला आन्सर जे आहे ते आन्सर काय झालेलं आहे, चुकलेलं आहे 4 कॅपची कॉस्ट. ओके, आपण थोडंसं नवीन करून पाहूया. पहा काय केलं, आपलं 1 कॅपची जी प्राइस आहे ती किती आलेली होती, 125 आलेली होती. आपण इथं लिहिताना काय केलं, 150 लिहिलं, त्यामुळे आपलं इथलं आन्सर जे आहे ते आन्सर रॉंग आलेलं होतं. पहा आता पहा 4 कॅपची कॉस्ट, 1 कॅपची कॉस्ट किती आहे, 125 आहे. तर 4 कॅपची कॉस्ट जी आहे ती किती असेल, म्हणजे 125 मल्टिपल 4. आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पहा 4 5 जा 20, बरोबर का, 4 5 जा 20. हे जे 2 आहेत ते परत तिथं आपण कॅरिंग फॉरवर्डला घेतले. 4 2 जा 8, 8 प्लस 2 10. पुन्हा आपण 0 हा आन्सर मध्ये घेतला, जे 1 आहे ते 1 कॅरिंग फॉरवर्डला घेतले. 4 1 जा 4 प्लस 1 5. पहा म्हणजे 4 कॅप कॉस्ट किती झाली, 500 रुपीज झाली. आणि 2 पेअर ऑफ सॉक्स किती झाले, 500 रुपीज झाले. आता आपल्याला टोटल कॉस्ट सांगितलेली होती, म्हणजे आपल्याला 2 पेअर ऑफ सॉक्सची प्राइस किती होती, 500 आहे. आणि 4 कॅप कॉस्ट किती आहे, 500 आहे. मग या दोघांचं आपण काय करायचं, आता ऍडिशन करून घ्यायचं आहे. पहा ऍडिशन केलं किती येईल, युनिटची आपण ऍडिशन 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 5 प्लस 5 10. या रीतीनं आपले आन्सर जे असणार आहे ते किती असणार आहे, 1000. म्हणजे 2 पेअर ऑफ सॉक्स अँड 4 कॅप कॉस्ट किती असणार आहे आपले, 1000 इतके असणार आहे. पहा समजलं का, ही जी आहे ती या पद्धतीने काय करावं लागेल, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावी लागतात. म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये जे आहे ते एक्झाम मध्ये या रीतीने आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात आणि ते क्वेश्चन्स काय करावे लागतील, आपल्याला असे सॉल्व्ह करावे लागतील. पहा ठीक आहे. आज आपण जे काही फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत त्या फंडामेंटल ऑपरेशन मध्ये काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिलेली आहेत. तुम्हाला असाइनमेंट नंबर 2.1 आणि 2.2, असाइनमेंट नंबर कुठला, 2.1 आणि 2.2. पेज नंबर जे आहे ते पेज नंबर 160. तुमचा जो होमवर्क असणार आहे तो होमवर्क पेज नंबर किती, 160. आणि असाइनमेंट नंबर 2.1 आणि 2.2 हे दोन्ही सॉल्व्ह करून पहा. यातील जर काही आपल्याला समजलं नसलं तर मला तुम्ही पुन्हा जरी उद्या मेसेज मध्ये केला तरी सुद्धा चालेल व्हॉट्सअपला, मी ते तुम्हाला काय करेन, पुन्हा सॉल्व्ह करून दाखवेन. मात्र आज जे काही तुमचा होमवर्क असणार आहे तो होमवर्क तुम्ही संध्याकाळी मला काय करायचं आहे, 8 वाजण्यापूर्वी पाठवून द्यायचा आहे, व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ठीक आहे, आपण थांबूया. धन्यवाद.